नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 14वा। दरवेळीप्रमाणे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे काही प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघायचा आहे। प्रश्न पहिला, सागरी क्षेत्रात सहकार्य आणि अर्थव्यवस्थेसंबंधी करार भारत आणि कोणत्या देशात करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बांगलादेश। प्रश्न क्रमांक दुसरा, मानवी हृदयातील ठोक्याचा आवाज किती डेसिबल असतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 15 डेसिबल। प्रश्न क्रमांक तिसरा, अंबाबारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संग्रामपूर। प्रश्न क्रमांक चौथा, तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मंडळ अधिकारी। प्रश्न क्रमांक पाचवा, दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रेगूर मृदा। प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्र राज्याचा देशात दरडोई उत्पादनात आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार कितवा क्रमांक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 6वा क्रमांक आहे। प्रश्न क्रमांक 7वा, मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केरळ राज्यात प्रचलित आहे। प्रश्न क्रमांक 8वा, यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अमरावती जिल्ह्यात येतात। प्रश्न क्रमांक 9वा, भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चेन्नई। प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023च्या पुरस्कारात देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 11वा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये डॅश डॅश या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 51 अ। प्रश्न क्रमांक 12वा, रिलायन्स इंडस्ट्रीजने गुजरात राज्यात कोणत्या ठिकाणी पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हजिरा। प्रश्न क्रमांक 13वा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वैनगंगा। प्रश्न क्रमांक 14वा, थायमिन या जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बेरी। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। कोणाच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या शिवडी नावासेवा या सागरी सेतू पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नरेंद्र मोदी। प्रश्न क्रमांक 16वा, मैकल पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए छत्तीसगड। प्रश्न क्रमांक 17वा, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब यांच्या कारकिर्दीत करण्यात आला? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लॉर्ड विल्यम बेंटिक। प्रश्न क्रमांक 18वा, पहिल्या स्वदेशी बनावटीच्या कोणत्या मानवरहित विमानाचे अनावरण भारतीय नौदलासाठी करण्यात आले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दृष्टी 10 स्टार लायनर। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1981। प्रश्न क्रमांक 20, नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ कोणत्या राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 21, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFचे मुख्यालय कोठे स्थित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वॉशिंग्टन DC अमेरिका। प्रश्न क्रमांक 22, शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते?
तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी क जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 23 राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 24 हिंदू महासभा या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मदन मोहन मालवीय. प्रश्न क्रमांक 25 पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे आयोजन महाराष्ट्र राज्यात कोठे करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुंबई.